मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसंकल्प अभियान आजपासून मराठवाड्यातून चालू होणार आहे। कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आपल्यासोबत आहेत। जाणून घेऊया कशा प्रकारे हा मेळावा असेल, कशा प्रकारचा हा मेळावा असेल, किती लोक येऊ शकतात मेळाव्याला। या ठिकाणी शिवसंकल्प अभियानाच्या या मेळाव्याला किमान 50,000च्या वर शिवसैनिक या ठिकाणी सभेच्या ठिकाणी सामील होणार आहेत। हिंदुत्ववादी विचार, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट विचार सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या वाणीमधून या ठिकाणी सर्व शिवसैनिक ऐकणार आहेत। संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार यांनी असं आरोप केलेला आहे की आजचा जो अपात्रता निकाल आहे हे एक प्रकारे मॅच फिक्सिंग आहे। मुख्यमंत्री दावसला जात आहे, म्हणजे यापूर्वीच मॅच फिक्सिंग झाली असा त्यांचा आरोप। कसं बघताय त्यांच्या आरोपाकडे? काय लावले ते संजय राऊत तो फालताड माणूस ते, त्याला उठलं की तुम्हाला सांगतो दुसरा धंदाच नाही, कदर आणलाय त्याला। महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सांगतो की याची टीव्ही लावली आणि हे पुढं दिसलं की तुम्हाला सांगतो बटन बंद करायली। त्याच्यामुळं तुमच्या मीडियावाल्याला माझी विनंती आहे की ते दाखवू नका हो खराब चेहरा, जरा चांगले माणसं दाखवा, काम दाखवा, विकास दाखवा। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय काम करतायत हे मला वाटतंय आपण दाखवावं। हे अशा फालताड लोकांच्या बाबतीत प्रश्न विचारू नये, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे। एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नेते आहेत, त्यांचा असा आरोप आहे की राहुल नार्वेकर यांनी संविधानानुसार निर्णय दिला तर हे 16 गद्दार घरी बसतील असा त्यांनी काल कोल्हापुरामध्ये आरोप केला। कसं बघता त्यांच्या आरोपाकडे? तुम्हाला सांगतो की न्यायदेवता हा न्यायदेवता असतो। ज्या वेळेस संविधानाला धरूनच तुम्हाला सांगतो की नार्वेकर साहेब हे निकाल देणार आहेत। संविधानाला सोडून या महाराष्ट्रात नव्हे या भारत देशामध्ये हिंदुस्थानामध्ये हे चलत नाही। संविधान हे माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं संविधानाला धरूनच हा निर्णय लागणार आहे। आणि आम्हाला ठाम विश्वास आहे, आकडेवारी जर बघितली 40 आमदार कुठं, 12 खासदार कुठं, 74 जिल्हा प्रमुख कुठं, नगरसेवक कुठं, जिल्हा परिषदचे सदस्य कुठं, सर्वसामान्य शाखा प्रमुख कुठं आणि बूथ प्रमुख कुठं, ही जर तफावत जर बघितली तर हा निकाल सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची कडवट शिवसेना जे घेऊन चाललेत सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्याकडूनच हा निकाल लागणार आहे। निकाल जर तुमच्या बाजूने लागला तर कशा प्रकारे जल्लोष होईल शिवसेनेचा? अहो, ज्या दिवशी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे विराजमान झालेत त्या दिवसपासून या महाराष्ट्रातली जनता जल्लोषच करत आहे। आणि आम्हाला तरी वाटते की निकाल आमच्याच बाजूला लागणार आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी 4-4:30 वाजता ज्यावेळेस निकाल लागल त्यावेळेस आतिषबाजीच्या जल्लोषाने बँड डीजेच्या यानी हा जल्लोष आम्ही साजरा करूया। धन्यवाद संतोषजी। बघू शकतो की मोठ्या प्रमाणात शिंदे गटाच्या आमदारांना सुद्धा विश्वास आहे की निकाल आपल्या बाजूने लागेल आणि निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करू असं सांगितलं। कॅमेरा पर्सन विक्रम सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।